आपण पॅरेग्राफ पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा याचे वाचन आणि स्पष्टीकरण केले आहे. आता पाचवा आणि सहावा याचे वाचन आणि स्पष्टीकरण करणार आहोत. तर सगळ्यांनी अगदी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. पिता पुत्र गेले आणि प्रत्येक वेळी मिळणाऱ्या शिरीषच्या तेहेवाईक उत्तराचे आश्चर्य करीत मी बसलो. जेव्हा शिरीष आणि त्याचे वडील नाना घरी गेले तेव्हा शिरीषला जो काही प्रश्न लेखकाने विचारला तेव्हा त्याच्याकडनं जी उत्तरं येत होती ती वेगवेगळ्या पद्धतीने शिरीष लेखकाला देत होता. त्यामुळे लेखकाला त्याचे आश्चर्य वाटत होते. प्रत्येक वेळी तो नानांचे नाव का घेतो व नाना रोजच्या रोज त्याच्याबरोबर का येतात याचे रहस्य लेखकाला जाणून घ्यायचे होते. पण लेखकाला या सगळ्यांची उत्तरं काही मनासारखी मिळत नव्हती. याशिवाय आणखीन एक शंका लेखकांच्या मनामध्ये होती आणि ती म्हणजे नानाजवळ असताना शिरीष मन मोकळेपणाने व्हायोलिन वाजवत नसावा ही. याबरोबरच लेखकाला अजून एक शंका होती आणि ती शंका होती की शिरीष मन मोकळेपणाने व्हायोलिन वाजवत नसावा. दुसरेच दिवशी शिरीष आला नाही. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा लेखकाला हवी होती, लेखक मिळवण्याचा प्रयत्न करत होते तेव्हाच नेमका शिरीष आला नाही. हा त्याचा पहिलाच खाडा होता. हा शिरीषचा कितवा खाडा होता तर पहिलाच खाडा होता. या अगोदर शिरीषने कधीही खाडा केला नव्हता. नसेल एखाद्या वेळेस जमले यायला असे मी समाधान करून घेतले. नसेल जमले काहीतरी कारण असेल त्यामुळे शिरीष नसेल आला असं समाधानकारक उत्तर लेखकाने करून घेतले. पण त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा शिरीष आला नाही. काहीतरी कारण असेल त्यामुळे शिरीषला नसेल जमले यायला. पण दुसऱ्या दिवशी देखील शिरीष आला नाही. चौथा दिवस गेला, पाचवा गेला आणि तसेच 15 दिवस देखील गेले तरी देखील शिरीषचा पत्ता नव्हता. शिरीषचा पहिला दिवसाचा खाडा झाला जो या अगोदर कधीही शिरीषने केला नव्हता. दुसऱ्या दिवशीही खाडा झाला आणि तिसरा, चौथा असे म्हणता म्हणता जवळजवळ 15 दिवस होऊन गेले तरी देखील शिरीष काही आला नाही. आणि मग पाहूया. 16व्या दिवशी एक मनुष्य निरोप व फीचे पैसे घेऊन आला. आणि 16व्या दिवशी एक माणूस आला आणि तो माणूस शिरीषचा निरोप घेऊन आणि फीचे पैसे घेऊन आला. नाना आजारी असल्यामुळे शिरीष येऊ शकणार नाही आणि त्या माणसाने निरोप काय दिला तर नाना आजारी आहेत त्यामुळे शिरीष काही येऊ शकणार नाही असे तो म्हणाला. थोड्याशा रागाने मी म्हणालो. हे जेव्हा लेखकाने ऐकले तेव्हा लेखक थोड्याशा संतापाने, थोड्याशा रागाने काय म्हणाले, नानांशी त्याला काय करायचे आहे, इकडे कार्यक्रम जवळ येत चालला आहे त्याचे काय. जेव्हा 16व्या दिवशी एक माणूस आला फी आणि निरोप घेऊन तेव्हा त्यांनी लेखकाला सांगितले की नाना आजारी आहेत आणि त्यामुळे काही शिरीष येऊ शकणार नाही. त्यावर लेखक रागात काय म्हणाले तर इकडे कार्यक्रम जवळ येत आहे आणि नानांशी त्याला काय करायचे आहे, त्याचे काय शिरीष आला नाही त्याची वाट पाहून मी त्याचा कार्यक्रम रद्द केला.